मित्र हो, पोलीस खात्यामध्ये ज्यांचं नाव आदरानं घेतलं जातं ते IPS अधिकारी विश्वास नांगरे पाटील आता मोठ्या टीकेचे धनी ठरू लागलेले आहेत. नागपूरच्या पोलीस आयुक्तपदी त्यांची बदली झाली आणि दुसऱ्याच दिवशी त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमात हजेरी लावली. त्यांनी संघाचं आणि त्यांच्या नेत्यांचं भरभरून गुणगान गायलं, पण हेच त्यांच्या प्रतिमेला धक्का लावणारं ठरलं. काँग्रेस पक्षानं विश्वास नांगरे पाटील यांच्यावर सडकून टीका केली. चौकशी करण्याची आणि कारवाई करण्याची मागणी ही काँग्रेस पक्षाने केली. नांगरे पाटील यांचा तो व्हिडिओ सुद्धा व्हायरल झाला आणि महाराष्ट्रभर त्याचे पडसाद आजही उमटत आहेत, आणखी उमटत सुद्धा राहतील. एवढ्यातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी विश्वास नांगरे पाटील यांच्या पोलीस दलातील निष्ठेवरच शंका व्यक्त केली. पोलीस दलातील वर्दीच्या खाकी रंगाची त्यांनी RSSच्या आधीच्या खाकी रंगाची सुद्धा तुलना केली. पोलीस दलातील एक चांगला अधिकारी अडचणीत येत असताना नागपूर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रफुल्ल गुडधे पाटील यांनी नवनियुक्त पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्यावर थेट एन्काउंटरचा गंभीर आरोप केलेला आहे. त्याचबरोबर विश्वास नांगरे पाटील यांच्यावर विश्वास नसल्याचंही त्यांनी म्हटलेलं आहे. नागपूर पोलीस आयुक्त म्हणून कामाला सुरुवात होण्याआधीच नांगरे पाटील आरोपांनी घेरले गेलेले आहेत. हे गुडधे पाटील म्हणाले, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विचार आपल्याला माहीत आहेत. त्यांनी नेहमी संविधानाचा विरोध केलेला आहे. मनुस्मृतीच्या आधारावर देश चालवण्याचा त्यांचे मनसुबे असल्याचं बोललं जातं. त्यांची देशाची परिकल्पना हिंदू राष्ट्र आहे, जी संविधानानं नाकारलेली आहे. त्याच विचाराचं वहन विश्वास नांगरे पाटील करीत असतील तर आम्हाला त्यांच्यावर शंका आहे. ते याच विचारधारेतून नागपूर शहरात काम करणार आहेत की संविधानाच्या विचारानं काम करणार आहेत? त्यांनी आपली भूमिका, आपली विचारसरणी काय ते स्पष्ट करायला पाहिजे. मुस्लिम बांधव किंवा बौद्ध धर्मीय यांच्यामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. त्यांनी मी सरकारी अधिकारी आहे आणि संविधानाच्या मर्यादेत राहून काम करील हे स्पष्ट करायला पाहिजे. पण याच्याही पुढे जाऊन त्यांनी एन्काउंटर करण्याविषयी एक मोठा आरोप केलेला आहे. भारतीय जनता पक्षानं मला आधीच अर्बन नक्षल म्हणून घोषित केलेला आहे, त्यामुळं अर्बन नक्षलवादी म्हणून माझा ते एन्काउंटर करतील. त्याचबरोबर मुस्लिम धर्मियांचा एन्काउंटर करतील. त्यामुळं सर्वसामान्यांमध्ये असुरक्षितता निर्माण झालेली आहे. नांगरे पाटील यांना जर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचाराचे वहन करायचं आहे, राजकारणामध्ये यायचं आहे, तर त्यांनी नोकरी सोडावी आणि संघामध्ये जावं किंवा मग भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करावा. ते प्रशासनिक अधिकारी असताना ते असं मात्र करू शकत नाही. नांगरे पाटील रुजू झाले की मंगळवारी त्यांची भेट घेऊन त्यांनी भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी करणार असल्याचं सुद्धा या गुडधे पाटील यांनी म्हटलेलं आहे. राज ठाकरे यांनी देखील त्या विश्वास नांगरे पाटील यांना संघात किंवा मग भाजपात सामील व्हा असा सल्लाही दिलेला आहे. RSSचं गुणगान गायलं असल्यामुळं सरकारकडून त्याच्यावर काही कारवाई होण्याची शक्यता तशी कमीच आहे. कमी म्हणजे काय हो, जवळपास नसल्यासारखीच आहे. पण पुन्हा एकदा प्रशासकीय अधिकारी आणि भाजपची लागेबांधे चर्चेला मात्र आली, हे नक्की काय बोलणार. मित्र हो, धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.